राम राम छत्रपती संभाजीनगरकर, तुम्हाला माहित आहे का? गोगाबाबा टेकडीच्या कुशीत वसलेलं आहे एक छोटंसं मंदिर. कडुलिंबाच्या झाडाखाली वास करत आहे एक देवी. ती कोण आहे? चला सांगतो. मनुष्याचे नशीब लिहिणे व पुसणे हे या देवीचे कार्य आणि हिंदू पुराण कथांमध्ये ब्रह्मदेवाची बहीण असे या देवीचा उल्लेख केलेला आहे. आता तरी ओळखलं का नाही? नाही ओळखलं ना? ही आहे सटवाई माता. सटीचा लेका जोका न चुके ब्रह्मादिका अशी एक मराठी म्हण आहे. असं म्हटलं जातं की जो जन्माला आलेला नवजात शिशु असतो तर त्याचं नशीब 6व्या दिवशी सटवाई त्याच्या कपाळावर लिहून जाते. देवी सटवाई हीच नशीब देवता, आयुष्य देवता, भाग्य देवता, मृत्यू देवता व भविष्य देवता म्हणून ओळखली जाते. सर्वसाधारणपणे बाल किंवा बालिकेच्या जन्माच्या 6व्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. असा एक समज आहे की सटवाई देवी ही कोणत्याही रूपात येऊन त्या बालिकेचे विधिलिखित लिहिते. म्हणून एक कोरा पांढरा कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जातात आणि झोपेत हसणाऱ्या बाळास सटवाई हसवते असाही एक समज आहे. आई सटवाई देवी मराठवाड्यातील अनेक गावांची ग्रामदेवता आहे आणि हिच्या मंदिराचे सहसा बांधकाम करत नाही, फक्त एक आडोस्यावर मंदिर असते. देवी सटवाई आईचे माहेर जन्मस्थान हे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात असून हे आजही एक गुप्त रहस्य आहे. मनुष्याचे आयुष्य कमी करणे अथवा वाढवणे, जन्ममृत्यूची नोंद ठेवणे, भक्तांचे रक्षण व संरक्षण करणे असे अनेक देवीचे कार्य आहेत आणि हिंदू पुराणांमध्ये देवीला एक प्रथम स्थान दिलेलं आहे. अशा या सटवाई देवीच्या मंदिरात जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये. सोनेरी महलच्या बाजूने एक कच्चा रस्ता मध्ये चाललाय. त्या रस्त्याने थोडंसं पुढे आल्यावर तुम्हाला हा कडुलिंबाचं झाड दिसेल आणि तिथेच हे पवित्र स्थान तुम्हाला भेटून जाईल. राम राम.